आजची रेसिपी आहे आपली मेथीची भाजी. आपण स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे. अजून एकदा मी धुणार आहे. थोडंसं मीठ टाकणार आहे. हिरवी मिरची आहे 5-6, लसणाच्या पाकळ्या. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही याच्यात तेल, मीठ आणि शेंगदाणे भाजून तुम्ही वरतून जेव्हा पूर्ण होणार त्यावेळेस जर टाकलं, तुम्ही मेथीची भाजी करणार आहोत आपण. त्यासाठी टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही बघू शकता. श्री साळुंखे चॅनलला आपण नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. शेंगदाणे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आपण पहिलं भाजून घ्यायचं आहे आणि त्याला बारीक अशी चॉप करायचं आहे. आणि शेंगदाणेही भाजून घ्यायचं आहे सुक्कं. आणि नंतर आपण त्याला तेलात थोडं फ्राय करून नंतर आपण हिरवी मिरची टाकणार आहोत. तर बघू शकता मी शेंगदाणे किंवा ह्याच्यामध्ये डाळ ॲड करणार नाही. जर तुम्हाला डाळ पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये 10-20 मिनटं आधीच भिजू घालून नंतर फोडणी वगैरे सर्व झाल्यानंतर तुम्ही डाळ थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे. भिजवलेली डाळ टिप्स आहेत. आणि नंतर मग तुम्ही भाजी वरतून टाकू शकता. अशा प्रकारे 2-3 पाण्याने आपण स्वच्छ धुणार आहेत. तर चला, ती आजची भाजी आपली रेसिपी आहे. तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू गाईज. आपण माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंखे चॅनलला इंस्टावरती, यूट्यूबवरती लाईक अँड शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच. चला तर मग आपण आपली रेसिपी बघूया. अशा चाळणीमध्ये आपण स्वच्छ धुवून घेऊया. नळाखाली बघू शकताय अशा प्रकारे. प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. अशा प्रकारे 2-3 पाण्याने आपण धुवून घ्यायचं. अशा प्रकारे आपली भाजी धुवून झालेली आहे. गॅस ऑन केलेला आहे. अशा प्रकारे आता थोडेसे लसूण आपण टेचून घेऊया. अशा प्रकारे अर्ध कच्चं मी टेचणार आहे. बघू शकता. हिरव्या मिरच्या तुम्ही टेचून टाका किंवा ग्राइंड करून टाका किंवा पेस्ट करून टाका. याच्यामध्ये काहीच ॲड करणार नाही. शेवटी मी तेल ॲड करणार आहे. अशा प्रकारे मी तेल न टाकता चॉप केलेलं आहे. बघू शकताय. अशाच ह्याच्यावरती मी आता फ्राय करून घेणार आहे. आणि शेवटी मी मीठ टाकणार आहे. बघू शकता. अशा प्रकारे आपण गरम करून घ्यायचं आहे. तेल वगैरे काहीच ॲड केलेलं नाही आहे. तर हिरव्या मिरच्या आहेत ते मी अशाच प्रकारे चॉप करून घेणार आहे. थोडंसं आपण फ्राय केलं तरी चालेल किंवा चॉप करून टाकलं तरी चालणार आहे. बघू शकता. मी अशाच चॉप करून घेतलेले आहेत. आणि बघू शकता आता मी हे याच्यामध्ये अशा प्रकारे टाकतो. गॅसचा फ्लेम फास्ट आहे. मी आता हे हिरव्या मिरच्या चॉप केलेले आहेत ते आपण अशाच टाकूया. बघू शकता. आता आपण फ्राय करायचं आहे आणि शेवटी आपण तेल आणि मीठ ॲड करणार आहोत. असंच आपण ठेवणार आहोत. बघू शकताय. पाणी सुकूपर्यंत आपण जर काही ॲड करायचं नाही किंवा टाकायचं नाही किंवा झाकण मारायचं नाही आहे. आपण अशा प्रकारे पाणी सुकूपर्यंत हे करायचं आहे. आणि थोडंसं आता आपण ह्या स्टेजला थोडंसं सॉल्ट ॲड करणार आहोत. बघू शकताय. ह्या स्टेजला का आपण सॉल्ट टाकायचं असतं, कारण की आपल्याला मिठाचा अंदाज कळतो आणि भाजी कमी झालेली कळते. त्यामुळे आणि मिठाचा अंदाज कळून जातो त्यानुसार, म्हणून आपण मीठ ह्या स्टेजला ह्या टिप्स आहेत तुम्ही ॲड करू शकता. तर आपण सॉल्ट ॲड केलेलं आहे. त्याच्यावरती झाकण वगैरे टाकायचं नाही आहे, मारायचं नाही, कारण की त्यांनी कडू होण्याची शक्यता असते. म्हणून आता आपण नंतर शेवटी ऑइल ॲड करणार आहोत. श्री साळुंखे चॅनलवर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच. आजची रेसिपी आहे मेथीची भाजी. बघू शकताय. पाणी पूर्ण कमी होऊ द्यायचं आहे. तेव्हा आपण तेल, ऑइल ॲड करायचं आहे. मिक्स करून झाली आपली रेसिपी. धन्यवाद. बघू शकताय. फ्राय करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. त्यामध्ये आपण काहीही ॲड केलेलं नाही आहे. बघू शकतो. अशा प्रकारे आपली रेसिपी झालेली आहे. अशा प्रकारे लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू गाईज. थँक्यू सो मच. प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट्स. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच.